सलामीची जोडी चॅम्पियन संघाकडून वीर व संचित आणि क्रमांक 1 चा गोलंदाज रोहित. सामन्याला सुरुवात आहे. युअर टाइम स्टार्ट नाव. प्ले. पहिला चेंडू मला वाटतं हलकीशी अपील आहे आणि मला वाटतं स्वतः फलंदाजाने एक स्पोर्ट्समॅनशिप दाखवली आणि पहिला आदरा बसतोय पहिल्या चेंडूवर. गॉन. धन्यवाद डीजे. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर होता. पूल करण्याच्या प्रयत्नामध्ये होते मात्र बॅटची कडा आणि विकेट किपर का सहारा म्हटलं जातं तसंच काहीतरी चित्र आपल्याला दिसलं आणि हलकीशी अपील केली होती मात्र स्वतः फलंदाज आपलं क्रीज सोडलं आणि एक स्पोर्ट्समॅनशिप दाखवली. तर वीर याला परतावा लागेल. पहिल्याच चेंडूवरती हादरा बसतोय चॅम्पियन्स कांदिवली संघाला. नवीन फलंदाज शुभम येतोय. क्रमांक 3 चा फलंदाज भरोशाचा फलंदाज. पुन्हा एकदा सज्ज होतोय रोहित. खाली टाकलेला चेंडू हलकासा ड्राईव्ह केलेला आहे मिड विकेटच्या दिशेने. एक धाव पूर्ण. या एका धावाने श्री गणेशा करतोय शुभम. धावसंख्या 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 1 धावसंख्येवरती 1 गडी बाद. क्षेत्ररक्षाची व्यूहरचना बघितली तर शॉर्ट थर्ड पॉइंट कव्हर मिड ऑन मिड ऑफ. पुन्हा एकदा सज्ज होतो रोहित. सुंदर असा फटका. 1 बाउन्स. चौकार येतोय. हा चांगलासा फटका म्हणावा गेल. पहिल्याच चेंडूवर प्रहार केला जातोय संचित मार्फत. धन्यवाद डीजे. तर आजच्या दिवसातील पहिला मोठा फटका येतोय. चौकार येतोय संचित यांच्या बॅटमधून. धावसंख्या येऊन पोहोचते 5 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा रोहित सज्ज होतोय संचित साठी. एक हार्ट हिटर फलंदाज. पुन्हा एकदा मारण्याच्या प्रयत्नात चेंडू टप्पा पडल्यानंतर आत आला होता. फलंदाजाला काहीच समजलं नाही. बॅटचा आणि बॉलचा काहीच संपर्क साधत नाही. चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या स्थिर. धावसंख्या ती 5. सुंदर अशी गोलंदाजी. सुंदर असा कमबॅक म्हणावा लागेल रोहित मार्फत. पुन्हा एकदा सज्ज होतोय रोहित. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. सुंदर असा खोलवर टाकलेला चेंडू. रिस्पेक्ट दिला होता. अजून एक चेंडू बाकी आहे या षटकातील. सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल. आतापर्यंत रोखून ठेवलेला आहे रोहित यांनी. कालच्या गेल्या 2 दिवसांमध्ये पाहायचं गेलं तर खोऱ्यानं धावा येत होत्या मात्र रोहित यांनी काहीसं थांबून ठेवलेलं आहे. काहीसं रोखून ठेवलेलं आहे चॅम्पियन्स कांदिवली संघाला. पुन्हा एकदा रोहित सज्ज होतोय. पुन्हा एकदा प्रहार केलाय. आता मात्र चेंडू सीमारेषा बाहेर जाईल. आजच्या दिवसातील पहिला षटकार येतोय. ग्रेट बॅटिंग फ्रॉम शुभम. आई माझी सत्वाची कारल्याची एक वीरा माऊली.
हॅलो हॅलो. धन्यवाद डीजे. तर क्रमांक 2चं षटक घेऊन येत आहे. P2चं षटक घेऊन येतोय, वरून येतोय. दहिसर संघाचा विचार केला तर 10 ते 12 वर्ष अगोदर एक आमची स्पर्धा झाली होती, क्युऱ्या क्रिकेट क्लबने आयोजित केली होती. तेव्हा अंतिम फेरी गाठली होती आणि चॅम्पियन्स ठरला होता. थॉमस डायसचं ते वादळ आलं होतं. थॉमस डायस नावाचं सुंदर अशी फलंदाजी केली होती. असे खूप सामने होते, 2 ते 3 सामने होते, त्यांनी आमचा वेळ वाचवला होता. आता मात्र फुलटॉस चेंडू पायळा आदललाय आणि पंच रुपेश मिस्त्री यांचं बोट वरती जात आहे. तर दुसरा आदरा बसतोय. शुभम बॅक टू द पॅव्हलियन. एक विरामाऊली ग आई माझी सत्वाची कारल्याची एक विरामाऊली कारले डोंगरी चैता सप्तमी निघे तुझी पालुकी कारले डोंगरी चैता सप्तमी निघे तुझी पालुकी आई माझी सत्वाची कारल्याची एक विरामाऊली ग आई माझी सत्वाची कारल्याची एक विरामाऊली. आशिष येतोय, क्रमांक 4चा फलंदाज. पुन्हा एकदा सज्ज, वरून पहिल्याच चेंडूवरती यश प्राप्त झालंय. खोलवर टाकलेला चेंडू मिड विकेटच्या दिशेने टोळावलेला आहे. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावसाठी प्रयत्न, मात्र गुड कॉल फ्रॉम बॅट्समन. हॅलो हॅलो. धावसंख्या येऊन पोचते ती धावसंख्या झाली ती 12. पुन्हा एकदा वरून सज्ज होतोय, हलकासा टोलेला आहे कव्हरच्या दिशेने. एक धाव पूर्ण आणि एका धावावर समाधान मानावं लागेल संचित याला. संचित आतापर्यंत वैयक्तिक 11 धावसंख्येवर खेळतोय. एक चौकार, एक षटकार बॅट पहिल्या षटकामध्ये आला होता संचित याच्या बॅटमधून आणि धावसंख्या येऊन पोचते ती 13 या धावसंख्येवर. तर पुन्हा एकदा सज्ज होतोय वरून. आतापर्यंत काहीसं रोखून ठेवलेलं आहे. आतापर्यंत 3 चेंडू टाकून झाले आहेत. 3 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च करून एक गडी बाद केलेला आहे. सुंदर अशी गोलंदाजी वरून मार्फत. आखूड टप्प्याचा चेंडू पूल करण्याच्या प्रयत्नात बॅटचा आणि बॉलचा काहीसा संपर्क साधत नाही. चेंडू निर्धाव जातोय. सुंदर अशी गोलंदाजी वरून मार्फत. मागच्या 2 दिवसामध्ये खोऱ्यानं धावसंख्या येत होत्या. जवळजवळ 89 धावा देखील चेस झालेल्या आहेत या स्पर्धेमध्ये. मात्र काहीसे रोखून ठेवलेलं आहे JR दहिसर संघाने. पुन्हा एकदा मारण्याच्या प्रयत्नात चेंडू 1 बाउन्स 4 येतोय. सुंदर असा फटका. आता मात्र आशिष काही थांबणार नाही. धावसंख्या येऊन पोचते ती 17 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा सज्ज होतोय वरून. षटक संपते दुसरं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती लागल्या आहेत त्या 17. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना चॅम्पियन्स कांदिवली संघ.
डीजे. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना चॅम्पियन्स कांदिवली संघ धावसंख्या धावपलकावर लागले 17. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये काहीसं रोखून ठेवलेलं आहे जे आर दहिसर संघाने. टाइम येस टाइम लावलेला आहे आतापर्यंत 9 मिनिटं 9.45 झालेले आहेत. 2 षटकं कंप्लीट झालेले आहेत. क्रमांक 3चा गोलंदाज येतोय अनुराग येतोय. जवळजवळ 12 ते 15 पावलांचा रनअप हलका सटवलेला आहे. बॅक टू द बॉलर. एका धावसाठी काही रोखू शकले नाही जे आर दहिसर संघ. काहीसा संत गतीने चाललेला हा सामना. एकविरा क्रिकेट क्लब आयोजित टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा श्री वाल्मिकेश्वर मैदान सागरेश्वर मैदान म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पुन्हा एकदा सज्ज होतोय अनुराग. खोलवर टाकलेला चेंडू. आतापर्यंत सुंदर अशी गोलंदाजी पाहायला भेटली आपल्याला जे आर दहिसर संघाकडून. त्याचप्रमाणे तेवढीच साथ देखील भेटलेली आहे क्षेत्ररक्षणाची. एक नावाजलेला संघ असा जे आर दहिसर संघ. या संघातून अनेक सारे खेळाडू मोठ्या लेवलला खेळलेले आहेत. नाव घ्यायचं झालं तर मुंबईचं वादळ म्हणून ओळखला जाणारा थॉमस डायस. वेगवान चेंडू. सुंदर असा चेंडू. बॅटचा आणि बॉलचा काहीसा संपर्क साधत नाही. चेंडू निर्धाव जातोय. चेंडू निर्धाव जातोय. फलंदाजांना सर्व खेळाडूंना विनंती आहे तुम्हाला जर रिव्ह्यू घ्यायचा असेल तर तो लगेच घ्यायचा आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय. जवळजवळ 15 ते 17 पावलांचा रनअप. अनुराग. सुंदर असा चेंडू बॅटची कडा लागून पॉईंटच्या दिशेने गेलेला आहे. एका धावावर समाधान म्हणावं लागेल. सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल. अनुराग याची आतापर्यंत 4 चेंडू टाकून झाले आहेत आणि 4 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या आहेत. अनुराग यांनी धावसंख्या धावफलकावरती 20 धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रथम फलंदाजी करत असताना कांदिवली संघ फलंदाजी करता क्रीजवर आहेत. स्ट्राईकवर आहेत संचित. नॉन स्ट्राईकवर आहेत आशिष. गोलंदाजी मार्कवरती अनुराग. आशिष आहे स्ट्राईकवरती माफ करा. धावसंख्या 20. सुंदर असा फटका आणि सुंदर असा झेल म्हणावा लागेल. पहिला मिस जस्ट झाला होता पण मात्र स्वतःला सावरलं क्षेत्ररक्षकाने आणि कुठलीच चुकी केली नाही. तिसरा आदरा बसतोय. आशिष गेला ना. आशिष बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद डीजे. तर क्रमांक 5चा फलंदाज येतोय आशिष. आशिष रिप्लेस आशिष. या संघामध्ये 2 आशिष आहेत आणि दोन्ही आशिष पाल विकेट झालेले आहेत आणि आशिष मान आलेले आहेत. तर सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल अनुराग याची. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील कायसा संत गतीने सरसलात चाललेला सामना. वेगवान चेंडू. पुन्हा एकदा बॅटची कडा. स्वतः यष्टीरक्षक झेलच्या खाली. कुठलीच चुकी करणार नाही. आशिष याला परतावं लागेल. भोपला न फोडता गोल्डन डकचा शिकार ठरलेला आहे आशिष. चौथा आदरा बसतोय. डीजे.
तर याच्यानंतर होणारा सामना राधाकृष्ण मोरवा विरुद्ध नवगर. या दोन्ही संघांनी जर आले असतील तर आपली नोंद करायची आहे आणि ही इनिंग संपली तेव्हा तुम्हाला नाणेफेकीच्या कॉलसाठी यायचं आहे. 4 षटकं संपली तेव्हा तुम्हाला नाणेफेकीच्या कॉलसाठी यायचं आहे, कारण का इकडे आपला एक पोशाख आहे, कोळी लूक आहेत, तो परिधान करण्यासाठी तुम्हाला थोडं लवकर यायला लागेल. इथे कोळी रुमाल, ज्याला आपण सुरका बोलतो, कोळी भाषेमध्ये सुरका म्हटलं जातं, तो कोळी रुमाल तुम्हाला परिधान करायचा आहे. त्याचप्रमाणे आमच्या मानाची कॅप देखील परिधान करायची आहे नाणेफेकीच्या कॉलसाठी. तर पुन्हा एकदा वरून येतोय वैयक्तिक दुसरं व सांघिक 4थं षटक घेऊन. धावसंख्या धावफलकावरती अजूनही 20 धावांवर थांबली आहे गाडी. याच्यानंतर होणारा सामना राधाकृष्ण मोरवा विरुद्ध नवगर. पुन्हा एकदा सज्ज होतोय वरून वैयक्तिक दुसरं षटक. वेगवान चेंडू, खोलवर टाकलेला चेंडू हलका साठवलेला आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने. एखाद्यावर समाधान मानावं लागेल. आतापर्यंत JR दैसंग संघाचे जेवढे पण बॉक्सेस असतील ते टिक झाले असतील. प्रथम गोलंदाजी करत असताना स्वतः नाणेफेकीचा कॉल आपल्या बाजूने घेऊन कॉल आपल्या बाजूने घेऊन प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि क्षेत्ररक्षण स्वीकारत असताना खरे उतरत असताना सुंदर अशी गोलंदाजी, त्याचप्रमाणे सुंदर अशी क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, काहीसं रोखून ठेवलेलं आहे चॅम्पियन्स कांदिवली संघाला. पुन्हा एकदा वरून सज्ज होतोय कोलवर टाकलेला चेंडू मात्र उजव्या एसटीच्या खूपच बाहेर. पंच रुपेश मेस्त्री यांचा वाईटचा इशारा होतो. एक अवांतर धाव मिळते. मला वाटतं या डावातील पहिली अवांतर धावसंख्या ही. अचूक लाईन, अचूक लेन म्हणावे लागेल. प्रत्येक गोलंदाज, जो गोलंदाज येतोय तो गोलंदाज मागच्या गोलंदाजीने काय केलंय त्या पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी चालू आहे. पुन्हा एकदा वरून सज्ज होतोय. मला वाटतं फिंगर रोल केले होते, डायरेक्ट हिट असता तर नक्कीच फलंदाजाला परतावा लागले. पुन्हा एकदा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, मात्र लेग बायचा इशारा येतोय पंच रुपेश मेस्त्री यांचा आणि या 2 धावा जोडल्या गेल्या जातील. या 2 धावने धावसंख्या पुढे सरकली जाते 23 या धावसंख्येवरती. 24 धावसंख्येवरती धावसंख्या झाले 24. 4 गणांच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत 3.2 चेंडू टाकून झालेले आहेत. JR दैसर प्रथम गोलंदाजी करत असताना नाणेफेकीचा कॉल आपल्या बाजूने घेतला होता. JR दैसर संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि आतापर्यंत रोखून ठेवलेलं आहे चॅम्पियन्स कांदिवली संघाला. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू, वेगवान चेंडू, बॅट्स आणि बॉलचा काहीसा संपर्क साधत नाही. चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या स्थिर, धावसंख्या ती 24, लॉस ऑफ 4 विकेट्स. त्याच्यानंतर मी समालोचनासाठी आमंत्रण करतोय वसई विरारचे बुलंद आवाज पालघर भूषण ज्यांना भेटला होता ते प्रमोदजी शेडगे सर. थँक्यू व्हेरी मच. मनीषजी वैती यांचा आवाज आपण ऐकतायत. अगदी एक सुंदर आवाज नायगावचाच आपल्याला पाहायला मिळतो. त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद आहे. अंथन या ठिकाणी आम्हाला दर्शवतात की धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 30. या धावसंख्येवर बॉल फेकून झाले ते 4. प्रथम बॅटिंग करत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय कांदिवली संघ. आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय कांदिवली बी आणि त्याच्या अगेन JR दैसर. या 2 टीमच्या दरम्यान अतिशय ही कडवी लढत पाहायला मिळते. चांगला बॉल होता, बॅट स्विंग झाली होती. यावेळेला आपण पाहिलं तर बॅट हातात फिरली होती. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 31 या धावसंख्येवर. 31 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. एकविरा क्रिकेट क्लब आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतायत. अगदी नेत्रदीपक आणि डोळ्याचं पारणं फिटणारी ही स्पर्धा, पारदर्शकता कशी असावी ती मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. एकविरा टीममधील संपूर्ण परिवारातील सदस्य एकविरा मातेच्या कृपेने नेहमीच मात्र आशीर्वादाने प्रत्येक खेळाडू चांगले खेळत असतात. या वेळेला मात्र सरळ बॉल निघून जाईल. लॉंग ऑफ मध्ये कोणतीही चुकी करणार नाहीये. ग्रेट कॅच
फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. बॅक टू द डगआउट, विकेट डाऊन. थँक्यू. वेलकम बॅक. 31 धावा फलकावर पाहायला मिळतोय. 4 षटकांचा खेळ झालाय आणि प्रथम बॅटिंग करत असताना संघ पाहायला मिळतोय कांदिवली बी. अतिशय चांगलं आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहेत. संपूर्ण नायगावकर या मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. एक पर्वणी असते. यस पंच अंपायर काय दर्शवत आहेत. बॉल सध्या अंपायर आपण पाहू शकतायत दीपेश दिंडेकर यांना आपण पाहत आहेत आणि रुपेश मेस्त्री यांना आपण पाहू शकताय. ते दोन पंच मोंटे घोडेकर सर यांना आपण पाहू शकताय. थर्ड अंपायरच्या सध्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकविरा क्रिकेट क्लब ECC आणि एक मोठं नाव आहे, कारण कोणतीही स्पर्धा ही पैशाने मोठी होत नसते. ती स्पर्धा आयोजकांच्या प्रेमापोटी, आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माध्यमातून ती स्पर्धा मोठी होत असते आणि प्रत्येक खेळाडूंचं येणाऱ्यांचं स्वागत सन्मान हे या स्पर्धेचं नेहमीच वैशिष्ट्य राहिलंय. आणि आजच्या दिवसात जर आपण पाहिलं तर डेफिनेटली ज्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळत आहेत आईस्क्रीम वाटप सुद्धा केल्या जातील. आईस्क्रीम ऑफ फेम आणि त्याचप्रमाणे लकी ड्रॉ कुपन. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 31-31, 31 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. JR दैसर एका साईडला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी नेत्रदीपक आणि डोळ्याचं पारणं फिटणारी ही स्पर्धा. JR दैसर म्हटलं तर नेहमीच थॉमस डायस याच टीममधून बिलॉंग करणारा खेळाडू, आज ऑल इंडिया ओपनचा स्टार म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. ऑल इज वेल ही स्पर्धा आपण अनुभवत आहेत. सध्या डिका स्पोर्ट्स या चॅनेलवर आपण आहोत. या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळतं. जे श्रोते जुळले गेलेत या सकाळच्या सत्रामध्ये त्या सर्वांचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत. सध्या हवेचा झोत जर आपण पाहिला तर आता बरोबर या एंडने मात्र पाहायला मिळतो, परंतु इथून जर आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर संजयला आणलंय. हवेचा झोत सध्या तरी आपण पाहिलं तर लेफ्ट हँड बॅटरला खूप चांगली पोषकदायक हवा आपल्याला पाहायला मिळते. उलटा अर्थी हवा वाहत असताना सध्या कसोटी असेल फलंदाजांची सुद्धा. गोलंदाज शेवटच्या षटकामध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी करेल, कारण स्लॉग ओव्हर आहे आणि हाणामारीचं षटक असं म्हटलं तर शॉट ऑन पूल केलंय. खूप चांगला फटका तर आहे. फिल्डर पुढे सरसावतील तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 32. या धावसंख्येवर 32 रन ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. काल हवेली पुणे या टीमने जबरदस्त खेळ साकारला गेला. सध्या सचिन पाटील कॅमेरामॅनच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑलराऊंडरची भूमिका करतायत. कॅमेऱ्याच्या लेन्सवर त्यांचं सुद्धा प्रेम आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन तेवढं मिळालं नाही आणि विकेट किपर येथील कोणतीही चुकी करणार नाहीये. नो मिस्टेक, एक्सलंट कॅच. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. थँक्यू. वेलकम बॅक. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 32. या धावसंख्येवर 32 रन ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. यानंतरचा होणारा सामना पाहायला मिळेल. RK मोरवा हरीश या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. RK मोरवा या टीमच्या आणि नवघर टीमचा कॅप्टन. चला या षटकानंतर लगेच आपण टॉस बॉक्समध्ये हजर राहायचं आहे. टॉस केला जाईल. चांगला बॉल होता. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला पिच करण्याचा प्रयत्न केला. इथे स्वतः पंकज स्ट्राईक एंडकडे येत आहेत आणि सॅक्रिफाईस विकेट जरूर फेकले गेले.
चला आर के मोरवा आणि नवघर तुम्हाला प्रेझेंटेशन बॉक्स टॉस का बॉक्समध्ये तुम्हाला सुरखा आणि त्याचप्रमाणे आणि कोळी टोपी अशा पद्धतीने तुम्हाला ते पारंपरिक वेशभूषा आपल्याला पाहायला मिळते. त्याच पद्धतीने प्रत्येकाने काल कौतुक केलं. अनिल घरत याने सुद्धा कौतुक केलं. जरी त्यांच्या विभागामध्ये अशा प्रकारचे आगरी कोळी बांधव राहत असले परंतु एक टॉस बॉक्समध्ये ते परिधान करून टॉस करणं त्यानंतर ओपिनियन घेणं एक वेगळीच ती औरच मजा असते आणि हीच खासियत राहिले, ही खूबी राहिले. शैलेंद्र घोडेकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. वन ऑफ द बेस्ट लेजंड म्हणजे ज्यांची ओळख पाहायला मिळते. यश वेलकम. यश जाधव आपलं सहर्ष स्वागत आहे. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला शॉट ऑफ पूल करण्याचा प्रयत्न केला होता. टप्पा पडल्यानंतर सरळ बॉल निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये आणि इथून जर आपण पाहिलं तर बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं कोऑर्डिनेशन नाही आहे. उस्मान डिका स्पोर्ट लाईव्हचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. मेन ऑपरेटर आहेत आणि 3 कॅमेरासहित ही स्पर्धा कव्हर होताना पाहायला मिळते. नवघर टीमचे कॅप्टन आपण यायचंय. यावेळेला बॅटचे एजंट टेकन. यस फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. पंकजला परतावा लागेल. गॉन. अतिशय एक चांगलं खेळाडू म्हणून ज्याची ओळख उमेश वाघला आपण पाहतायत. आर के मोरवा टीमचे एक धडाडीचे अष्टपैलू खेळाडू. आर के मोरवा टीमचे कॅप्टन आलेत. नवघर टीमचे कॅप्टन जितू पॅकर्स. सिद्धिविनायक मीरा रोड. गोलंदाज सज्ज होईल. सिद्धिविनायक मीरा रोड वर्सेस आपण पाहणार आहोत आर के मोरवा. या दोन टीमच्या दरम्यान सामना आपल्याला पाहायला मिळेल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. पुन्हा एकदा विकेट सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न केला परंतु इथे शेवटचा बॉल असल्यामुळे जे संजयने षटक हाताळलंय ते खरोखरच वाखाणण्याजोगे पाहायला मिळतो. अचूक टप्प्यावर भेदक मारा करत असताना फक्त एकच धाव खर्च केली. वा संजय. अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहू शकलात संजय यांना. मॅग्निफिसंट बॉलिंग. धावसंख्या झालेली आहे ती 32-33 धावांचं लक्ष्य समोर ठेवण्यात आलंय. आपण टॉस त्या ठिकाणी करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित झालेत. जयप्रकाश कोळी यांना सुद्धा आपण पाहत आहेत. विशाल कोळी यांना आपण पाहू शकाल. काल एकविरा स्पोर्ट्स संघ शेवटच्या सामन्यामध्ये पराभूतच्या छायेत गेले परंतु कालचा परफॉर्मन्स चांगला राहिला होता. एकविरा स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर आहे जयप्रकाश कोळी आणि विशाल कोळी इवन ब्रदर्स जोडी. आदरणीय प्रवीणजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. दोन्हीही टीमचे कॅप्टन. अगदी सुंदर पोशाख आपल्याला पाहायला मिळतो कोळी बांधवांचा आणि हे स्टेटसला आज राहील यात मात्र शंका नाही आहे. यश जाधव आणि उमेश वाघ यांना आपण पाहत आहेत. मनीष वैते सध्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये असतील आमचे मित्र. धन्यवाद प्रमोदजी शेळके सर. तर मी विनंती करेन सन्माननीय प्रवीणजी पाटील यांना. त्यांनी नाणेफेकीचा कॉल नाणेफेकीचा मान तुम्हाला दिला गेला जातोय. एका बाजूला असतील राधाकृष्ण मोरवा विरुद्ध सिद्धिविनायक मीरा रोड संघ. पाच षटकांचा सामना असेल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. जितू पॅकर्स मीरा रोड संघ विरुद्ध राधाकृष्ण मोरवा संघ. नाणेफेकीचा कॉल होतोय. कोण येईल? टेल्स असा कॉल येतोय
आणि इट इज अ टेल. तर राधाकृष्ण मोरवा संघाने नाणेफेकीचा कॉल आपल्या बाजूने घेतलेला आहे. मी विनंती करेन मान्यवरांना तुम्ही व्यासपीठावर तर स्थानापन्न व्हायचं आहे. तर राधाकृष्ण मोरवा संघ प्रथम नाणेफेकीचा कॉल आपल्या बाजूने घेतला आहे आणि तुमचा निर्णय काय असेल? पहिला आम्ही क्षेत्ररक्षण करू. तुम्ही ही स्पर्धा मला वाटतं गेले 2 दिवस पाहिलीच असेल. या स्पर्धेमध्ये खूप सारे रन्स आलेले आहेत. त्याचप्रमाणे एका षटकामध्ये 8 धावा देखील झाल्या नाहीत. दोन्ही गोलंदाजासाठी देखील आणि फलंदाजासाठी देखील ही पोशाख ठरणारी ही खेळपट्टी आहे. तुमची कितपत रोखण्याचा प्रयत्न असेल? समोरची टीम पण चांगली आहे, पण आम्ही जेवढ्यात कमीत होईल तेवढ्या कमीत रोखण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला हा कोळी वेशाख प्रदान केलेला आहे. कसं वाटतं तुम्हाला हा कोळी पोशाख प्रदान करत असताना? खूप चांगलं वाटतं की जी आपली आगरी कोळी समाजाची जी हे जे आपण जपतोय ते खूप चांगलं आहे. कधी कधी आम्हाला असं वाटतं की आम्ही का नाही आगरी कोळीमध्ये जन्माला आलो, कारण की एवढं चांगलं सुंदर नियोजन वगैरे आणि भरपूर सुंदर वाटतं की खूप चांगली माणसं आहेत. अतिशय एवढी चांगली माणसं आहेत आमच्याकडे. पूर्ण उत्तनपासून ते मुर्दापर्यंत पूर्ण आगरी कोळी आहेत, पण आपल्या कधी असं पर्क करू दिलं नाही. सगळे भावासारखे मानतात आपल्याला. तुमचा आज पूर्ण संघ पाहायला भेटेल? पूर्ण संघ तर पाहायला भेटणार नाही, पण तरी पण कारण काही प्लेअर बाहेर आहेत, काही दुखापतीमुळे पूर्ण संघ नसेल, तर तरी आपण प्रयत्न करू जिंकायचा. एक चांगला सामना पाहायला भेटेल का? नक्की नक्की नक्की. RK मोरवा असला तिकडे चांगला सामना पाहायला भेटणारच. यस, हे होते राधाकृष्ण मोरवा संघाचे कर्णधार उमेश वाघ. माझ्या साईडला दुसऱ्या साईडला आहेत सिद्धिविनायक जितू पॅकर्स मीरा रोड संघाचा कर्णधार. तुम्ही जर नाणेफेकीचा कॉल जिंकला असताय तर काय निर्णय असता? आम्ही पण फिल्डिंग करणार होतो. हा पोशाख घातलाय तुम्ही, कसं वाटतं तुम्हाला या पोशाखामध्ये? खूप चांगलं वाटतंय, दुसऱ्यांदा घातलंय असं आणि खूप बरं वाटतंय. प्रथम फलंदाजी करत असताना कितपत मजल मारण्याची प्रयत्न असेल? जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. या स्पर्धेचं आयोजन नियोजन कसं वाटतंय? आयोजन खूप चांगलं आहे. इकडे खेळायला खूप मजा येते ग्राउंडवर. धन्यवाद. हे होते मीरा रोड संघाचे कर्णधार. तर टॉस बॉक्स मधून हा निर्णय येतोय की राधाकृष्ण मोरवा संघाने प्रथम नाणेफेकीचा कॉल आपल्या बाजूने घेऊन प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय आणि मीरा रोड संघाला प्रथम फलंदाजीसाठी प्राधान्य करण्यात आलेले आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू व्हेरी मच मनीजी वैती यांचा आवाज आपण टॉस बॉक्समधून ऐकत होता. चांगले ओपिनियन आणि सुंदर प्रतिक्रिया दोन्हीही मात्र कॅप्टनच्या आपल्याला पाहायला मिळाल्या. जाऊया मॅचच्या दिशेने. सामन्याला सुरुवात होते. कांदिवली बी टीमने प्रथम बॅटिंग करत असताना 32 धावा फलकावर लगावल्या. संजयचं शेवटचं जे षटक होतं ते अफलातून पाहायला मिळालं. अचूक टप्प्यावर भेदक मारा करत असताना आपण पाहिलं. यस, सामन्याला सुरुवात होते. पंच यावेळेला मात्र आपण पाहतायत इशारा करतायत. दीपेश दिंडेकर यांना आपण पाहू शकतायत. रुपेश मिस्त्री सरांना आपण पाहू शकतायत आणि त्याचप्रमाणे मॉन्टी घोडेकर सरांना आपण पाहतायत. या स्पर्धेच्या माध्यमातून सामन्याला होते सुरुवात. ऑल द बेस्ट. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. राहुल पहिलं षटक हाताळण्याकरता. पहिलाच बॉल ऑन साईडला जरूर खेळला गेला. ऑन ड्राईव्ह खेळत असताना फिल्डिंग तेवढी चांगली झाली, परंतु थ्रो तेवढा हवा तसा झाला नाही. 1 रन मिळेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर पिनबाद 1 ऑफ द मार्क. अतिशय चांगलं सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कसं असावं, 5-5 षटकांचे तुम्हाला सामने कसे खेळता यावेत, हा दृष्टिकोन आणि ही संकल्पना आयोजकांच्या बाबतीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ती ECC अर्थातच एकविरा क्रिकेट क्लबच्या संपूर्ण आयोजकांच्या माध्यमातून. प्रत्येक खेळाडूची इच्छा असते, प्रत्येक संघाची इच्छा असते की 5 षटकं तरी निदान आम्हाला खेळायला मिळावीत आणि ते त्याच वेळेला तुमचं वेळेचं व्यवस्थापन खूप महत्त्वाचा भाग असतो क्रिकेटच्या खेळामध्ये. टायमिंग मोस्ट बी राईट इन दिस गेम. या वेळेला अप्रतिम सुरेख फटका पाहायला मिळतोय. मिड ऑफचा फिल्डर पुढे सरसावेल, फेकी करेल, तत्पूर्वी सिंगल मिळेल. गुड फिल्डिंग, गुड थ्रो. एकच धावेवर सॅटिस्फाईड होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 2 या धावसंख्येवर 2 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. पहिलं षटक पॉवर प्लेचं पाहायला मिळतं. पॉवर प्लेमध्ये किती धावा येत आहेत हा अंदाज बांधणं यावेळेला खूप फायदेशीर ठरेल बॅटरच्या दृष्टिकोनातून. यावेळेला अप्रतिम चांगला फटका ट्रू दी कव्हर खेळला होता, परंतु आउटफील्ड थोडीशी स्लो पाहायला मिळाली. 1 रन तर मिळेल. एकच धावेवर सॅटिस्फाईड पाहायला मिळतात. वीर आणि ओंकार अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. राहुल एक एक्सपिरियन्स प्लेअर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, भरपूर वर्षांचा अनुभवाचा खजिना
ज्या गोलंदाजाकडे आहे तो मिस्टर राहुलला आपण पाहतात, एक लेफ्ट आर्म गोल्डन इरा म्हणून ज्या गोलंदाजाकडे पाहिलं जातं. कांदिवली बी टीममधून बिलॉंग करणारा खेळाडू. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 3. या धावसंख्येवर 3 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. षटक क्रमांक पहिला आहे पॉवर प्लेचं. यावेळेला ऑन साईडला षडंपूल करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. 1 रन तर मिळेल. राहुलच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार सध्या तरी घेता येत नाहीये, परंतु फलक हलतं राहतं. ही खूप जमेची बाजू आहे आणि दोन्हीही बॅटर ओमकार आणि वीर ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सिंगल डबलला महत्त्व देत आहेत. षटक क्रमांक पहिला आणि बॉल फेकून झाले ते राहुल यांच्या हातखंडामधील 4 बॉलचा खेळ झालाय. या संघाने चांदीपमध्ये सुद्धा येऊन चांगलं प्रदर्शन केलं होतं. तो संघ कांदिवली बीचा आपल्याला पाहायला मिळतो. श्रद्धांजली चषक 2026च्या माध्यमातून या संघाला पाहिलं होतं. त्या बॉलला लेफ्ट केलं, नियंत्रण नव्हतं, कंट्रोल नव्हतं. दीपेश दिंडेकर यावेळेला वळतायत आणि व्हाईट बॉलचा इशारा करत असताना सध्या चांगली पंचांची भूमिका करतायत. दीपेश दिंडेकर प्रशिक्षण घेत आहेत आणि त्याच अनुषंगाने चांगली अंपायरिंग करत असताना हॅट्स ऑफ असेल दीपेश दिंडेकर यांना सुद्धा. सध्या रुपेजी मेस्त्री सर आणि मॉन्टी घोडेकर सर यांच्या नेतृत्वाखाली यावेळेला चिप शॉट खेळलाय. बराच वेळ चेंडू हवेत राहतोय. जजमेंट अप्रतिम आणि कोणती चुकी करणार नाहीये. फर्स्ट विकेट डाऊन. फलंदाज बाद गॉन. सकाळच्या सत्रापासूनच मात्र भरलेलं हे मैदान आपल्याला पाहायला मिळतं आणि प्रत्येक प्रेक्षकांची पावलं आता थिरकायला लागलेत या मैदानाच्या दिशेने. आणि ज्या वेळेला चांगलं मॅनेजमेंट असेल तर डेफिनेटली तेव्हा चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. खेळाडूंना खेळण्याची इच्छासुद्धा चांगली प्रकट होते आणि त्यामुळे या स्पर्धेचं प्रत्येकाच्या मुखामध्ये ओठांवरती नाव असतं की एकविरा क्रिकेट क्लब, एकविरा नायगाव चषक कधी येईल. आणि ते 13 तारखेपासून या स्पर्धेला सुरुवात झाली. आज शेवटचा आणि अंतिम दिवस पाहायला मिळतोय. फायनल डे आहे. या वेळेला मात्र पूल केलंय, खेचून मारलंय या बॉलला आणि सरळ बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर इनटू द स्टँड. व्हॉट अ शॉट, क्लास टायमिंग. 6 धावा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 11 वर जाऊन पोहोचले गेले. या षटकाराने आमचे साथी समालोचक मोहनीजी पाटील यांचं स्वागत केलं या व्यासपीठावर. सध्या योगेश भाईंदरकर यांना सुद्धा आपण पाहतायत. एक चांगलं व्यक्तिमत्व आणि नेहमीच एकविरा क्रिकेट क्लब नायगाव या टीमला चेअरअप करत असताना बॅकबोन राहिलेत ते सुद्धा, त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत असेल. संघाची धावसंख्या सध्या जर आपण पाहिली तर 11 वर जाऊन पोहोचले गेले. 33 धावांचं एक छोटं आणि माफक लक्ष पाहायला मिळतं कारण 5 षटकांचे सामने आहेत आणि पहिल्या षटकामध्ये दमदार आणि शानदार सुरुवात. 5 बॉल व्यवस्थित हाताळले होते राहुलने, परंतु शेवटच्या बॉलवर जो पूल केला अतिशय चांगला पूलचा फटका होता. चांगला बॉल आहे. ऑफस्टम्पच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं. सध्याच्या घडीला अशा प्रकारची गोलंदाजी करणं फार टफ झालंय आणि गोलंदाजाला त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिसला वेळ द्यावा लागतो. प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट. तुम्ही 10 तास प्रॅक्टिस करण्यापेक्षा 1 तास प्रॅक्टिस जर मन लावून केली तर डेफिनेटली त्याचं यश तुम्हाला मात्र नक्कीच मिळतं. यावेळेला ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केलंय. इथे रनआउटची विकेट मिळायची दाट शक्यता होती. नेम चुकला आणि तत्पूर्वी 1 रन येत असताना आपण पाहतायत राहुल बॅकअपसाठी आले होते परंतु दूर होते
आणि 1 रन मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 12 या धावसंख्येवर. वीर सध्या 2, ओंकार सध्या 3 धावांवर खेळी करतोय आणि सिद्धेश एक षटकाराच्या साहाय्याने चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. गोलंदाज आहे आशिष. 2 बॉलचा खेळ झालाय. 12 रन. वेल प्लेइंग फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळलाय. बॉलने ऐन वेळेला हुलकावणी दिले आणि सर बॉल निघून चाललाय. बाउंड्री लाईनचा वेध घेणारा नशिबाचा चौकार. 4 रन. बसाचा मानियो घेऊन निघालो इके झोक्यानं पोचू चौकार आलाय. सिद्धेशच्या बॅटमधून एक षटकार, एक चौकार. चांगली अंडरस्टँडिंग बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. 33 धावांचा पाठलाग करत असताना मात्र यावेळेला गोलंदाज काहीच करू शकणार नाही. ऐन वेळेला चेंडूने दगा दिला. फिल्डर सुद्धा काहीच करू शकणार नाही. उजव्या हाताने यावेळेला ऑन साईडला खूप चांगला फटका तर आहे. 1 रन मिळेल. मिडॉनचा फिल्डर पुढे सरसावेल. सिद्धेचं फुटवर्क अप्रतिम पाहायला मिळतं आणि त्या अनुषंगाने तो बरोबर बॉलच्या सरळ रेषेमध्ये येत असताना खेळी करताना पाहायला मिळतोय. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह म्हणा, त्यानंतर आपण पाहिलं तर षडम पूल केला होता. बरेच वेगवेगळे शॉट सिलेक्शन प्रत्येक फलंदाजांच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे असतात. ते कॉपीबुक स्टाईलमध्ये खेळतात. त्यावेळेला स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न अंगलट आलाय. शॉट सिलेक्शन खराब. ओंकारला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. JR दैसर टीमला दुसरा धक्का. गॉन. थँक्यू. एकविरा मातेला वंदन. सध्या आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या 17 वर जाऊन पोहोचली गेली. 17 धावा या फलकावर पाहायला मिळतात. बॉल फेकून झाले ते 5. षटक क्रमांक 2 हे प्रगतीपथावर पाहायला मिळतं. एकविरा क्रिकेट क्लब आयोजित आपण पाहत आहेत भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन नियोजन अप्रतिम आणि दर्जेदार हे नियोजन पाहायला मिळतं. एक चांगला खेळाडू कक्ष उभारला गेला आहे. तो सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. ब्राईट होतोय तो खेळाडू कक्ष. समोर जर आपण पाहिले तर 4 स्टँड पाहायला मिळत आहेत आणि जर डाव्या साईडला पाहिलं तर एक मोठा लांब लचक स्टँड आपण पाहू शकताय जो सावलीचा आसरा देणारा प्रेक्षकांसाठी, आमच्या लाडक्या मायबाप प्रेक्षकांसाठी हा स्टँड पाहायला मिळतोय. काय वेग होता आणि वेगेबरोबर नियंत्रण सुद्धा चांगल्या पद्धतीने पाहायला मिळालं. आणि यस बॅटरने सांगितलं आम्हाला DRS हवा आहे. आम्हाला पंचांचा हा निर्णय मान्य नाही आहे या बॉलवर आणि त्यामुळे आपण पाहिला तर DRS घेतला गेला आहे. आणि तेवढा वेळ घेतलेला नव्हता की लगेच विचार विनिमय करून मात्र तुम्ही घेतलाय तर मॅक्झिमम 15 सेकंद तरी घेतले या बॅटरने सिद्धेश यांनी आणि त्यामुळे DRS या आपण चेक करूया. मोंटेगुडीकर सर येतील. व्हाईट बॉल आहे का चेक करतील. DRS लॉस्ट असेल की सक्सेस असेल. इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉल चॅलेंज केलं होतं आणि रिव्ह्यू रिटर्न मिळेल. इथून आपण पाहिलं तर यस रुपेश मिस्त्री सर सांगतायत व्हाईट बॉल आणि इथून जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 17 वर जाऊन पोहोचले गेले. 18 धावा 18 रन. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर 15 रनची आवश्यकता आहे. 18 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक हे प्रगतीपथावर असताना गोलंदाज आशिषने चांगला बॉल हाताळला त्याच्या दृष्टिकोनातून, परंतु इथून जर आपण पाहिलं तर थर्ड अंपायर रेफर केलं गेलं होतं. DRS वापरला होता. सिद्धेशने बरोबर योग्य त्या क्षणाला योग्य त्या वेळी तो DRS वापरला. 1 रन ॲड होते. मला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु आशिषला हा चांगला चेंडू असंच म्हणावं लागेल कारण दैव देते नि कर्म नेते. सिद्धेश सारखा एक चांगला फलंदाज बाद होताना थर्ड विकेट डाऊन. 2 षटकांचा खेळ झाला आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. एकंदरीत 18 या धावसंख्येवर हरीश यावेळेला बाद होताना पाहायला मिळतोय. बॅक टू द डगआउट. 4th विकेट डाऊन. JR दैसर संघ 18 बॉल आणि विजयासाठी 15 रनची आवश्यकता.
थँक्यू. वेलकम बॅक. सिद्धेश आता स्ट्राईक एंडकडे आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर वरुणला आपण पाहत आहेत. तर नवीन गोलंदाजी मार्कवर येताना तिसरं षटक हाताळण्याकरिता कांदिवली बी टीमकडून वीर आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरं षटक हाताळण्यासाठी 18 बॉल आणि विजयासाठी 15 रनची आवश्यकता आहे. 18 बॉल 15 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. सध्या सामना सुरू आहे कांदिवली बी वर्सेस JR दैसर. यानंतर RK मोरवा, राधाकृष्ण मोरवा वर्सेस सिद्धिविनायक जितू पॅकर्स नवघर. या दोन टीमच्या दरम्यान आपल्याला सामना पाहायला मिळेल. नुकताच स्टॉप झाला. उमेश वाघ आणि यश जाधव आमने सामने आपल्याला पाहायला मिळतील. या बॉलला लिफ्ट केलं होतं, सरळ बॉल सोडून दिलं. बाकीचं पंचांवर काम सोपवलं होतं, परंतु पंचांना थोडंसं आशाभूत नजरेने पाहिलं आणि इथून सरळ बॉल विकेटकीपरच्या हातामध्ये निघून जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर डॉट बॉल येतोय. धावसंख्या स्थिर राहिले आतापर्यंत 18 या धावसंख्येवर तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर. यावेळेला ऑन द टोस खेळला गेलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट, बॅकफूट पंच, चाबुक शॉट आणि सरळ बॉल निघून चाललाय. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी खणखणीत चौकार. 4 रन. भरलाई घाट आईचा बघाया थाट साज शिणगार करुनी बसली करणे गडात भरलाई घाट आईचा बघाया थाट साज शिणगार. चांगला फटका एक्झिक्यूट केला होता. बॉडमॅनचा चांगला वापर करत असता. फुटवर्क अप्रतिम आहे आणि जर तुमचं फुटवर्क अप्रतिम असेल तर तुमच्या धावा या बॅट बंधून अगणित. ऑन साईडला गुडघ्यावर बॅलन्स करत बैठकी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. बॅटचा टो एंड लागतोय. एक नंतर मेल. एकच धावेवर सिद्धेशला सॅटिस्फाईड राहावं लागेल. या एकीने JR दैसर संघ जाऊन पोहोचतोय 33 धावांचा पाठलाग करताना 23 वर. 23 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जातात. विजयासाठी 10 रनची आवश्यकता आहे. कालच्या दिवसात हवेली पुणे या टीमचा काय बॅटिंग केली होती. अमोल यांनी 5 बॉलवर 5 षटकार आणि शेवटच्या बॉलवर सन्मान दिला होता श्रीकांत आपटेकर या गोलंदाजाला. अप्रतिम चांगला फॉरवर्ड डिफेन्स अतिशय सुंदर पद्धतीने पाहायला मिळतं. वरुणच्या बॅटमधून 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 24 या धावसंख्येवर. वरुणने चांगला खेळ केला होता जेव्हा कोसमाई खार्डी ही मॅच आपल्याला पाहायला मिळाली आणि वरुण स्पेशली बॉलिंगच्या बाबतीमध्ये चांगला स्पेल तो अजूनपर्यंत आठवतो. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, बॅक टू द बॉलर हेड. मॅग्निफिसंट ड्रायव्हिंग. दिस इज अ ब्युटिफुल ह्यूज षटकार. 6 धावा. बसली करणे गडात आईच्या नावाचा जागर करील आईच्या नावाचा सागर करील. थँक्यू सिद्धेश. सुपर बॅटिंग, अतिशय चांगली कणखर बॅटिंग पाहायला मिळते. बरोबर तंत्रशुद्ध फटक्यांचा राजा सिद्धेशला आपण पाहत आहेत. विचार विनिमय करत असताना आता 3 रनची आवश्यकता आहे. 30 रन या फलकावर पाहायला मिळत आहेत. JR दैसर टीम सध्या फॉर्मामध्ये असलेला संघ. त्यावेळेला हलक्याच्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. सिद्धेश धाव घेण्याच्या प्रयत्नात नाहीये. वरुणला मात्र ते स्ट्राईक एंडला आणतायत. ही सिद्धेशची खासियत राहिले. मात्र एक चांगल्या खेळाडूची हीच निशाणी असते की जेव्हा अपकमिंग यंग टॅलेंट आपल्या टीममध्ये असतात आणि अशा वेळेला जर आपण पाहिलं तर आपण काहीतरी एक प्रेरणास्थान देत असताना आणि तेच वरुणला यावेळेला सांगितलं स्ट्राईक एंडला ये तू फिनिश कर. आणि या फार महत्त्वाच्या गोष्टी आपण MS धोनीकडून शिकलेल्या आपण कित्येक वेळा पाहिलं. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये फार कमी प्रमाणात अशा प्रकारचे खेळाडू पाहायला मिळतात. त्यामुळे क्रिकेट पाहत असताना जे नवतरुण यंगस्टर असतात ना त्यांनी हे क्रिकेट पाहावं की कशा पद्धतीने क्रिकेट खेळलं जातं. फॉरवर्ड डिफेन्स कसा असतो, कोणत्या बॉलला कसं कन्वर्ट करायचं, क्लायमॅटिक कंडिशननुसार कशी बॅटिंग करायची. मग ते सकाळचं सत्र असेल, दुपारचं सत्र असेल, संध्याकाळचं सत्र असेल. हे 3 सत्र असतात टेनिस बॉल क्रिकेटच्या सत्रामध्ये. जेव्हा तुमची दुपारची मॅच असेल, हवा कुठे वाहते, कशा पद्धतीने मातीची खेळपट्टी आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला. सेफ झोनमध्ये आहे बॉल. 1 रन तर मेल. दुसऱ्या रनसाठी पलटलेत. फेकी येईपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर आर लेवल 32 या धावसंख्येवर 1 रनची आवश्यकता आहे.
चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. सिद्धेश एक सेन्सिबल क्रिकेट सध्या तरी खेळत असताना पाहायला मिळाला आणि वरून एक रन घेऊन या सामन्यावर शिक्कामोर्तब करेल का याकडे लक्ष असणे. स्पिचिटचा फटका खेळला, थोडीशी जोखीम पत्कारली कारण वरुणला माहिती आहे भरपूर चेंडू आहेत आपल्याकडे आणि हा विजयाचा चौकार येत असताना पाहायला मिळतोय. कॉंग्रॅच्युलेशन JR दैसर टीम अँड हार्ड लक कांदिवली बी टीम. आपण आलात, वेळेवर हजर राहिलात, आयोजकांना सहकार्य केलं, आपलं सुद्धा मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून लाख लाख धन्यवाद आहे. माझे आई ग माझे आई एक विराई. ओली बड्या गाव गवान दमदार एकच संघ हाय एक थँक्यू. चला या विरा. मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर वरुण ठरतायत. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच वरुण. आपण यायचंय, प्रेझेंटेशन बॉक्स जॉईन करायचंय. आपण आपल्याला ट्रॉफी आणि मेडल देऊन सन्मानित केलं जाईल.